तर का म्हणतो वरतं सांगितलं पोट्टू, आज पोट्टू होती आपली नाईट, पण आपल्याला झोपच नव्हती लागत भाऊ दुपारी. मी ना म्हटलं आता नाही झोपलो तर रात्रभर आपल्याला ड्युटी करताना झोप लागन म्हटलं. झोपाचा केला विचार करू तो आपल्याला अजून झोप नव्हती लागत. पायता पायता इकडून पलटून तिकडून पलटून टाइम बघायला आलो तो 5:30 वाजले होते, म्हणून आता झोपून काही मतलब नाही म्हटलं. आता आपण तयारी करा, आणि तयारी करायतल्या टप्प्यातला पहिला भाग म्हणजे आता आपण करावं म्हटलं आंघोळ. दरवाजा खोलून बघितलं तर जाऊ द्या पुट्ट, रोज रोज आंघोळ करून काय मतलब ना. थंडीचं पाणी पण बहुत थंड होतं. आईला जादू, अरे सॉरी काका वाटते. करा निवांतपणे आराम करा. मग तेवढ्यातच आपण हातपाय उत्पादून एकदम फ्रेश झालतो. रेडी हो गया खाना वाना खाते. तर तसंच घेतला रे बा आपण वटाणे भात खाताना पुट्टो मला काही लंगरची आठवण आली. जाऊ द्या पुट्टो, जसं आहे तसं खा लागन म्हटलं. निघा लागन आपल्याला लवकर म्हटलं. टीव्ही पाहून गप्पा वटाणे भात दाबला भात असं, आणि आपली BMW काढली एकदम फुसफास करून चकाचक रेडी करून ठेवली. आणि मग झोकानच एक किक मारून निघालो बा आपल्या ड्युटीवर जा. आणि पुट्टो आज होती आपली पहिली नाईट तरी बरोबर गेली पाहिजे म्हटलं. दुसरी तिसरी मग कशी पण जाते, म्हणून मग 130च्या स्पीडने आलो. पहिले आपली BMW दिली पार्किंग मध्ये लावून, चाबी काढून आरामात निघालो बा तिथून आपल्या वाड्याकडे जा. माझ्यासोबत सोबती कोणीच नव्हते, म्हणून ऋषाभाईनं संतूनभाईनं पजाबाईलाच पकडला आपण रस्त्यात. हे सांगत होते का आमची इव्हनिंग होती म्हणे, आता ड्युटी झाली म्हणे खतम, आता आम्ही चाललो घराकडे. मग ते तिथून निघाले घराकडे झाले. मग मी आपल्या छातीला माती लावून आलो बा आपल्या वाड. झोको करत ब्रदरनं मीनं टर तर काम निपटवलं बा पहिले. मग बसलो जेवायला. आणि पोट्टो आता आपल्याला जेवण नाही करायचं होतं. ब्रदर म्हणते केव्हा जेवते, गप्प जेव म्हणते, अजून आपल्याला काम करायचं ना. आमचा सोबती खूप शुभम भाऊ मोबाईल पाहू तर जेवण करे भाऊ ना. आपले प्रथमेश ब्रदर आहे ना, काही ऐकतच नव्हते भाऊ. आता नेक्स्ट पार्ट मध्ये पहा काय झालं तर